नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. सतत सत्कृत्य करणे आणि अखंड पवित्र विचार ठेवणे हे सूत्र कुणी अंगीकारलं असेल तर माझी एक अगदी जीवश्च कंठश्च मैत्रीणपेक्षा ती बहीणच टाईप म्हणजे होती माझी. त्या म्हणजे आमच्या सोलापूरच्या मेहता भाभी. त्यांचं पण नाव स्मिता होतं आणि माझं पण नाव स्मिता. आणि आमचं दोघींचं इतकं पटायचं की तुम्हाला काय सांगू. म्हणजे अगदी वैचारिक लेव्हल जी म्हणतात ती इतकी जुळलेली होती की आम्ही पहिल्या दिवशी तिथे राहायला गेलो. आम्ही आमचं घर घेतलं तेव्हा त्यांच्या समोरचं घर बघितलं होतं की तुमचं घर कसं आहे बघू, तुम्ही सामान कसं लावलं. बस तिथून जी ओळख चालू झाली की अगदी म्हणजे त्यात मी गुजरातला राहिल्यामुळे मला गुजराती आयटम्स आवडायचे, फराळाचे पदार्थ वगैरे तर त्यांना माहीत होतं. कुठलाही पदार्थ त्यांनी केला की तो पहिला गरम गरम आधी मला आणून द्यायच्या. वहिनी हे तुम्ही टेस्ट करा, तुम्हाला हे आवडतं ना. म्हटलं भाभी तुम्ही झालं नाही मी करते, पहिले तुम्हाला दिले 2 मेथीचे ठेपले म्हणा, मेथीचे गोटे म्हणा, हांडवा म्हणा, ढोकळा म्हणा, काहीही त्यांनी गुजराती आयटम केले की पहिले घासातला घास काढून त्या आधी मला आणून द्यायच्या आणि मग स्वतः खायच्या. म्हणजे ताटात ती गरम गरम इतकी तो ठेपला जो असतो तो गरम, ताटली सुद्धा गरम झालेली असायची की ते करतात ते हे कळायचं सुद्धा आपल्याला. इतका जीव कोण तोडतो हो कोणासाठी, जेव्हा मन एकमेकींचं जुळतं. आणि यासाठी आम्ही काही दोघी एकमेकींना कधीही एक पैशाचं गिफ्ट दिलं नाही किंवा काही असं देवाणघेवाण काहीच नव्हती. फक्त दिसले, बोलले, भेटले एवढंच होतं. पण समदुःखी म्हणा किंवा समवैचारिक म्हणा आणि लाईफला हँडल कसं करायचं ही सारखी पद्धत दोघींची असल्यामुळे आमचं दोघींचं खूप जमायचं. अगदी सगळ्यांना आश्चर्य वाटायचं की बापरे या दोघींचं कसं जमतं. कारण त्या टीचर होत्या आणि स्वभावाने थोड्या स्ट्रिक्ट होत्याच. म्हणजे त्यांना अगदी टाईमली सगळं लागायचं. तसं माझं पण टाईमलीच काम होतं. माझं पण अगदी असं आळस वगैरे मला पण नव्हता. एक माझा मुलगा इंजिनिअरिंगला होता, मुलगी इथे होती लहान म्हणजे कॉलेजला. तर ती गेली की मी मोकळीच दिवसभर. पण मी असं कधीही केलं नाही. काही ना काही छंद लावून घेतले स्वतःला. आणि स्वतःची वैचारिक प्रगती तर आपण म्हणजे करतच राहतो. हे त्यांना माझं खूप आवडायचं की कलंत्रे वहिनी कधीही चुपचाप बसत नाही, काहीतरी करतच राहतात, काहीतरी नवीन करत राहतात. असं त्यांना खूप कौतुक असायचं. पण एवढं त्यांनाच एवढं म्हणून नाही, त्यांची मुलगी एकता म्हणून जी होती ती आर्किटेक्ट करत होती तिथे. ती आली कॉलेजमधनं की काकू काय करताय, काकू कशा आहात, रोज एक तिचा क्वेश्चन असायचा. आणि असं नुसतं फॉर्मॅलिटी म्हणून असायच्या, त्या आतून प्रेम असायचं तिचं. आणि मग तिने आधी विचारलं होतं काकू तुम्ही ती गौरीला डाळ करता ना हरभऱ्याची. म्हटलं हो. ती केली की मला द्याल म्हणे, तुम्ही तुमच्या हातची जी डाळ असते स्पेशली ती खूप सुंदर होते आणि मला तशी आम्ही आमच्या घरी केली तर जमत नसते, तुम्ही कराल तेव्हा मला द्याल. म्हटलं हो. कैरी आली की मी खूपदा करते ती डाळ. कैरीची डाळ आपण जी चैत्र गौरीला करतो, डाळ भिजवून मग त्याला वाटून हिरवी मिरची वगैरे वाटून फोडणी घालतो, कच्ची कैरी किसून टाकतो. पण ते हिंग, मीठ आणि साखर, थोडीशी हळद ह्याचं जे कॉम्बिनेशन असतं ते सगळ्यांना जमेल असं नसतं. ते एकेका हाताला खूप छान जमतं. माझ्या आजीला छान जमायचं. आजीपासून आई शिकली, आईपासून मी शिकली की घरात छोटी हिंगाची फोडणी घातली की लोकांना कळलंच पाहिजे की यांनी काहीतरी हिंगाचं केलं. तसंच मग दिवाळीला वगैरे पण ती चकल्या करायला लागल्या की माझे मुलं बाहेर असल्यामुळे मला सारखी मुलांची आठवण यायची की मुलं असतात आता गरम गरम खाल्लं असतं. मग तितक्यात जर तिच्या दरवाजाचा आवाज आला, ती आली कॉलेजमधनं की मी तिला म्हणायची एकता ये ग इकडे, गरम गरम चकल्या खाऊ आपण, म्हणजे मी करते तू खा. ती म्हणायची काकू बरं. तिला मी एकदाच करून दिलेलं आहे. तिची आमची एकच वेळ आली, नंतर तिचं फायनल झालं. मग ती पुण्याला नोकरीला गेली, आम्ही पण पुण्याला नोकरी म्हणजे मुलीसोबत आली, मी मुलाकडे गेली, सारखी फिरतीवर असायची. पण तिला त्या चकल्या अजूनही आठवतात. काकू तुमच्या चकल्या आणि फोडणीची डाळ अजूनही मी विसरली नाही. म्हणते चकल्या करताना तिला ती आठवण आलीच पाहिजे. आणि मला पण आठवण येते, चकल्या करायला लागले की आठवण येते की एकताला आपण कसं खाऊ घातलं तर गरम गरम करून. हे पहा, गरम खाऊ घालण्यात काही मोठेपणा नाही आहे, पण ती पण जे प्रेमाने खायची त्याच्यामध्ये कौतुक वाटायचं तिचं की खरंच ती कौतुकाने करायची. तसंच तिला खूप म्हणजे मराठी आयटम्स तिला शिकायला खूप आवडायचे. काकू तुमची साबुदाणा खिचडी मला सांगा, काकू मला तुमचं पिठलं सांगा,
असं तिचं सारखं चालूच राहायचं. खूपच उत्साही मुलगी होती. आणि आता पुण्यात ती म्हणजे हुशार होतीच, आर्किटेक्ट करून पुण्यामध्ये ती आली. खूप चांगलं नाव कमावलं तिने. सगळे तिची मॅडम वगैरे खूप तिचं कौतुक करतात की अशी आर्किटेक्ट म्हणजे तिला बरोबरीचंच ती समजते. मालकी म्हणजे जी हे आहे हेड, युनिट हेड जी म्हणतो आपण, किंवा फाउंडर, ती तिला आपल्या बरोबरीनेच ठेवते. माझ्यासोबत चल, माझ्यासोबत राहा, पार्टनर हो म्हणते तिला. म्हणजे आणि हे गुण कुठून आले आहेत? माझ्या मैत्रिणीकडनंच. म्हणजे स्मिता भाभी जशा वागल्या तशाच त्यांच्या मुलांमध्ये पण तेच संस्कार आले. आणि 10 लोकांशी संबंध कसे ठेवायचे किंवा काय करायचं ते सगळं त्यांना लक्षात येत होतं. आणि मग त्यामुळे त्यांना कसं झालं की सगळे ते एकत्र येत गेले आणि सगळीकडे त्यांची इतकी वाहवा झाली की नाही, मेहता भाभींचे मुलं खरंच कौतुकास्पद. मुलगा पण MBA झाला, तो पण पुण्यात लागला. मुलगी आर्किटेक्ट होऊन पुण्यात आली. पण आता जवळजवळ 15-20 वर्ष झाल्यात जास्त आमच्या मैत्रीला. पण अजूनही आम्हाला रोज एकदा आठवण आल्याशिवाय राहत नाही बघा. सख्खे शेजारी जे म्हणतो आपण ते तसे ह्यालाच शेजारी म्हणतात ना, कारण नातेवाईक तर दूर असतात. त्यामध्ये सख्खे शेजारी जे आपण म्हणतो ते हे असेच असतात. आणि त्यामध्ये असं काही नसतं की कोण बाजूला राहते. जो बाजूला राहतो तो आपला सख्खा शेजारी. कारण एक आवाज दिल्यावरती तो धावून येऊ शकतो आपल्या मदतीला. तर त्यांना म्हणजे आधी वाटलं होतं की बा कोण येतं आपल्या बाजूला, समोर कोण येतं, कसं येतं, काही त्यांचा त्रास होतो का. पण आम्ही या लोक असं होतो की आमचा त्यांना अजिबात त्रास वाटला नाही. 8 दिवसातच आमची मैत्री जमून आम्ही खूप म्हणजे दोघी एकमेकींना सोडून काहीही खात नव्हतो केलेलं. मी आपले कांद्याचे भजे, उकडपेंडी, आपलं काही मराठी आयटम्स केले की त्यांना थालीपीठ की नेऊन द्यायची. त्यांना ते आवडायचे. त्या सांगायच्या की हो पण म्हणे आमच्याकडे जास्त भजी वगैरे आवडत नाहीत, त्यामुळे मी करत नाही. आणि कांद्याची भजी स्पेशल माझी चांगली व्हायची तर त्यांना ती आवडायची. त्यामुळे ते हो छान लागतात म्हणून. आपण देतो किती हो, थोडं थोडं नमुना असतो, सॅम्पल असतं. पण ते सॅम्पल देण्या घेण्यामध्ये जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो. की आपण केलेलं कुणीतरी आनंदाने खाल्लं. त्यांना तसंच वाटायचं की मी आनंदाने त्यांचे आयटम्स खायची. त्यांच्या घरात पण म्हणजे रोज गुजराती आयटम केले की त्यांच्या घरात त्यांना इतके नकोसे असायचे की मग त्या म्हणायचे की तुम्ही आल्या की मी करते. इतके जे पारंपरिक गुजराती आयटम्स आहेत ते करायला जरा वेळ पण लागतो. आणि त्यांच्या घरी जास्त विशेष आवडायचे नाही कारण वेळ नसायचा कोणाला. सगळे आपापल्या कामामध्ये बिझी होते. मग त्या म्हणायच्या तुम्ही आल्या की मी करते, तुमच्यासाठी मी करते, मग मला पण खायला मिळतं. असं म्हणून आम्ही दोघी एकमेकींसाठी आपले आयटम्स करत राहायचो. आणि इतकं घरात म्हणा किंवा बाहेर आयुष्यात खालीवर होतच राहतं. उंच नीच म्हणा, अप अँड डाऊन्स येतच राहत होते. त्यांच्याकडे बरेच आले होते, आमच्याकडे बरेच आले होते. पण त्यातून आम्ही दोघींनी इतके चांगले मार्ग काढले की लोकांना खरोखर आश्चर्य वाटायचं की खरंच या दोघीजणी इतक्या व्यवस्थित विचार करतात आणि व्यवस्थित वागतात आणि मनाचं धैर्य कुठेही कमी होऊ देत नाहीत. आणि हेच एकमेकांकडून शिकायसारखं असतं. समोरच्या व्यक्तीकडे काय आहे त्यातले चांगले गुण आपण घेतले तरच आपलं इम्प्रूव्हमेंट आपली होत राहते. आणि मग त्याचा ठसा आपल्या इतका मनावर बसतो की नाही हे असंच करायला पाहिजे, हे असंच केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. त्यातनंच आपण पुढे पुढे शिकत जातो. तर मेहता फॅमिलीला मी अजूनही विसरू शकत नाही. का 15-20 वर्ष होऊन गेले आता मला सोलापूर सोडून. तरीही आमचा कॉन्टॅक्ट असतोच, मधून मधून बोलणं असतं, सुखदुःखाला विचारणं असतं. आणि म्हणजे त्यांच्याकडे पाहून मी खूप शिकले. टाईमली कसं वागायला पाहिजे, कुठल्या टाईमला काय काम केलं पाहिजे, फटाफट कसं आटपून पुन्हा सगळं आटपून शांततेने त्या बसलेल्या असायच्या निवांत की नाही आपण जुन्यातून हे नवीन करू. असं आमचं दोघींची कलाकृती एकमेकांना दाखवत राहायचो आणि करत राहायचो. मग त्यांची मुलगी म्हणायची की तुम्ही दोघी आता थोड्या फ्री झाल्या की आपलं स्वतःचं काहीतरी चालू करा युनिट, दोघी मिळून. तुमचे पदार्थ चांगले असतात, तुमचे कला चांगली असते, तुम्ही सगळं काहीही करू शकता दोघीजणी. पण आता एक एक थोडंसं वयाप्रमाणे शरीर पण साथ देत नाही. आणि आमच्या मुलांच्या प्रवासातच आम्ही पण स्वतःला वाहून घेतलं. त्यांनी त्यांच्या मुलांकडे आल्या. कारण या वयामध्ये आम्ही मुलांना मदत केली तर त्यांना पण आनंद वाटतो. त्यांचा बाहेर संघर्ष चालू असतो आणि बाकीचं सावरायला आईवडील आहेत म्हटलं की त्यांना जरा रिलॅक्स वाटतं, मानसिक आधार असतो. आणि मानसिक आधार देणं हे आईवडिलांचं कर्तव्य असतं. आणि ते त्या पण खूप चांगलं निभावतात आहेत.
आणि मी पण खूप चांगलं निभावते असं सगळे म्हणतात. आणि मग ते तेज आपल्या चेहऱ्यावर दिसतंच बघा की आपण आपले आयुष्यातले कर्तव्य कसे पूर्ण केले, नीट सार्थकतेने पूर्ण केले, तर आपल्या मुलांना पण त्याचा अभिमान वाटतो. नाही नाही, आमच्या आईने आमच्यासाठी खूप केलं बरं. वडील तर दिवसभर बाहेर असतात, वडिलांचा जास्त पगडा नसतो, आईचा पगडा जास्त असतो घरावरती. घर कसं ठेवायचं, मुलांना वळण कसं लावायचं, घरामध्ये मनी मॅनेजमेंट कसं करायचं, होम मॅनेजमेंट कसं करायचं, हे सगळं आईलाच बघावं लागतं. वडील काय पैसे कमवून आणू शकतात आणि त्यांना वेळ पुरत नाही इतका की घरात लक्ष द्यायला. ते तू बघून घे, तू करून घे, तू सगळं. आणि एकदा त्यांना विश्वास बसला आपला की मग ते बिलकुल बिनधास्त होतात की नाही तुम्हीच जास्त चांगल्या करता. आणि ही गोष्ट तितकीच खरी आहे की स्त्री ही जास्त समर्थपणे सगळे जबाबदारीचे ओझे यशस्वीपणे पेलू शकते. हे इतिहासाने पण दाखवून दिलेलं आहे. जिजामाता म्हणा, सावित्रीबाई फुले म्हणा, किती त्यांना कष्ट होते. आणि सगळ्यात पहिले आपल्या डॉक्टर, महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, त्या किती विचित्र आणि किती विपरीत प्रसंग होते त्यांच्यावर यायचे. समाजचा त्रास द्यायचा, घरातले पण त्रास द्यायचे, त्यातनं सुद्धा त्या लंडनला जाऊन शिकून आल्या होत्या. MBBSची डिग्री त्या काळात तिथे जाऊन मिळायची, इथे कुठेही मिळायची नाही बघा. आणि स्पेशल गायनॉकोलॉजिस्ट म्हणून झाल्या होत्या त्या. पण योगायोगाने त्यांचं आयुष्य कमी पडलं आणि तेव्हा TBवर एवढे औषधं निघाले नव्हते, त्यामुळे मग त्यांना लवकरच आपला जीव गमवावा लागला. पण त्यांनी आपलं जे नाव आहे ते रोशन केलेलंच आहे ना, आपण त्यांना विसरू शकत नाही. पहिली भारतीय महिला डॉक्टर म्हटली की आनंदीबाई जोशीच आपल्या डोळ्यासमोर येते. आणि त्यांचे पती जे गोपाळराव शास्त्री जोशी जे होते ते तर इतके कडक होते की आजकालची मुलं तर असे नाहीच आहेत कोणी. ते तिला नेमून द्यायची, इतके इतकं तू कर कर म्हणजे कर, केलंच पाहिजे, इतकं लिहून ठेवलं पाहिजे, होमवर्क केलं पाहिजे, पुस्तक आणून द्यायचे. आणि मग घरामध्ये सासू रागवायची की तू पुस्तक वाचत बसशील का, नाही घरातले कामं केलेच पाहिजे. लिहू नये म्हणून तिला लाकडी म्हणजे जळतं लाकडाचा चटका पण दिला होता की तिने लिहू नये म्हणून, लिखाण शिकू नये. इतके दुष्टपणा करायच्या बायका तेव्हा घरातल्या काही काही. अशा विपरीत परिस्थितींना पण आनंदीबाई जोशी पुढे आली होती. पंडिता रमाबाई रानडे, त्यांच्या घरात हेच हाल होते. आमच्या आजोळी पण हेच हाल होते. पण त्यात आमच्या आजोबांनी आमच्या आत्यांना, आमच्या आईला, काकूला शिकवलं आणि वातावरण सुशिक्षित केल्यामुळे सगळ्या आमची पुढील स्त्रिया सगळ्या सुशिक्षित झाल्या. आमची आजी पण 4थी पास होती त्या काळातली. मंडळी, ह्याच्यातनंच आम्ही प्रेरणा घेऊन घेऊन आमचे आयुष्य सुधरवले. आणि स्मिता भाभी पण तशाच होत्या. गुजरातमध्ये त्यांच्या आई त्यांच्या आदर्श होत्या. त्यांच्या आई समाजसेविका होत्या, टीचर होत्या आणि प्रत्येक वेळेस कुणालाही मदत करायच्या. आणि पर्सनॅलिटी अशी होती की त्यांना पाहून वाटायचंच नाही की त्या यांच्या आई आहेत म्हणून. इतक्या प्रसन्न व्यक्तिमत्व. आणि आईची छाप मुलांवर पडतेच, मुलीवर पडते. मुलीची छाप म्हणजे आता ती आई झाली, मग त्यांच्या मुलीवरती तिची छाप. ते पण अगदी म्हणजे उत्साहाचे अगदी धबधबेच आहेत ते. स्मिता भाभी म्हणा, एकता म्हणा, ते सगळे उत्साहाचे धबधबे. आणि तशीच त्यांना सून पण त्यांच्याच कॅटेगरीची मिळून गेली. ती पण अति उत्साही, तिला काय येत नाही असं. गाण्यामध्ये ती संगीत विशारद आहे, MA आहे आणि वेगवेगळे रांगोळीचे म्हणा, गाण्यांचे म्हणा, डान्सचे म्हणा, सगळे क्लासेस ती घेते. आणि नुसते क्लासेस घेते असं नाही, ती मनमिळावू असल्यामुळे आमच्याशी पण ती अगदी 15 दिवसात मिळून गेली होती. ती राहत होती पुण्याला, पण आली सोलापूरला की आंटी कैसे हो, आंटी कैसे हो करत करत बोलायची. आणि म्हणे मी पुण्याला राहून थोडंफार मराठी पण शिकली असं म्हणायची. त्यांना सून पण त्यांना साजेशीच मिळाली होती. असा तो मेहता बाबींचा परिवार होता आणि मी त्यांना कधीच विसरू शकत नाही. कसं वाटलं माझं बोलणं? आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.